नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. यंदा अभियांत्रिकी, फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि त्याचबरोबर काही इतर व्यवसाय कोर्सेस MBA असेल किंवा MMS असणारे आहेत. हे जे काही व्यवसाय कोर्सेस असणारे आहेत, विशेषतः अभियांत्रिकीकडं असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चरकडं ह्या गोष्टी प्रामुख्यानं ज्या आवश्यक होत्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. त्यावर महाराष्ट्र CET सेलनं विचार केलेला आहे आणि एक चांगला विचार त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी करून पोर्टलवर एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यापूर्वी काय होत होतं की इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, इथं प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि त्यांचा पसंतीचा कोर्स जो असणार आहे तो निवडावा लागत होता आणि हा निवडल्यानंतर त्या कोर्सला गेल्या वर्षीचा जो काही कट ऑफ होता तो तिथं जागेवर त्यांना पाहायला मिळत नव्हता. तर यासाठी अगोदर त्यांना स्ट्रीमकोडच्या माध्यमातनं ही सगळी माहिती वेगळ्या ठिकाणाहून गोळा करावी लागत होती आणि त्या माहितीचं संकलन केल्यानंतर मग इकडं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करत असताना पसंतीक्रम दिला जात होता. म्हणजे इथं कन्फ्युजन किंवा विसंगती निर्माण होण्याची शक्यता होती, कारण ज्या सोर्समधून त्यांनी ते मिळवलेलं असणार आहे त्याची खात्री किती, म्हणजे श्युअरिटी किती, हे निश्चित सांगता येत नव्हतं. त्यामुळं स्वतःला मिळालेले जे काही गुण असणारे आहेत आणि वेगळ्या माध्यमातून त्या महाविद्यालयाच्या शाखांचे मिळालेले जे काही कट ऑफ असणारे आहेत ते विचारात घेऊन विद्यार्थी यापूर्वी पसंतीक्रम देत होते आणि बऱ्याच वेळा असं जाणवलं की त्या माहितीच्या आधारे जर पसंतीक्रम दिला तर विद्यार्थ्यांना चांगलं महाविद्यालय किंवा चांगला कोर्स मिळालेला नाही आहे. म्हणजे जिथं मिळण्याची शक्यता होती तिथं ते मिळालं नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर होता आणि हा सूर ओळखून महाराष्ट्र CET सेलनं या पोर्टलवर नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता ही काय सुविधा आहे, तर विद्यार्थी ज्यावेळी पसंतीक्रम भरत असताना पहिल्यांदा महाविद्यालयाची निवड करेल आणि ज्यावेळी तो शाखाची निवड करेल त्यावेळी त्या शाखेची निवड करत असताना त्याच ठिकाणी गेल्या वर्षीचा जो कट ऑफ होता त्या शाखेला, त्या ब्रांचला, तो तिथं विद्यार्थ्यांना पाहायला मिळेल. त्यामुळं होणार आहे काय की ऑनस्क्रीन जर त्याला गेल्या वर्षीचा कट ऑफ दिसत असेल तर त्याला यावर्षी मिळालेले जे काही मार्क्स असणार आहेत याची तो तुलना करू शकेल, बाबा कितीचा डिफरन्स आहे आणि त्या अनुषंगानं मग मला ते महाविद्यालय आणि ते ब्रांच मिळेल की नाही हे त्याला जागेवर डिसिजन घ्यायला बरं पडेल. त्यामुळं पसंतीक्रम देत असताना अधिक सुलभता आणण्याचा दृष्टिकोन किंवा आणण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र CET सेलनं केलेला दिसतो आहे. एकंदरीत हा उपक्रम निश्चितच चांगला असणार आहे, कारण विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालय, अपेक्षित कोर्स मिळण्याची 99% खात्री यामधून विद्यार्थ्यांना मिळू शकते. अर्थात ही तांत्रिक बाब आहे, पहिल्यांदा ती राबवली जात असल्यामुळं कदाचित याचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं त्याने त्याचं टेस्टिंगही केलेलं असणार आहे. पण असं असलं तरी प्रत्यक्ष एक्झिक्युशन ज्यावेळी होईल त्यावेळेस काही अडचणी येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीत. पण त्याच्यावर मार्ग काढण्याची तयारी निश्चित CET सेलनं ठेवलेली असणारी आहे. पण एक दृष्टिकोन तर निश्चित चांगला आहे की इतर ठिकाणाहून कट ऑफ मिळवून पसंतीक्रम देण्यापेक्षा जागेवरच तुम्हाला ज्यावेळी महाविद्यालय आणि शाखा निवडता त्यावेळेस तुम्हाला तिथं कट ऑफ दिसेल आणि त्यामुळं ते तुम्हाला तिथं महाविद्यालय निवडताना कोणत्याही प्रकारची आणि शाखा निवडताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हा निश्चित चांगला दृष्टिकोन, विद्यार्थ्यांचा हिताचा घेतलेला निर्णय असणार आहे. त्यामुळे याचं स्वागत करायला काही हरकत नाही. पण प्रत्यक्ष अडचणी येतील त्यावेळेस या सोडवण्यासाठी यामध्ये दिरंगाई होणार नाही याची काळजी CET सेलनं घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्याने तो विचार निश्चित केलेला असणारा आहे. त्यामुळं ही एक विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हिताची आणि आनंदाची बातमी इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करावा. मला आणखीन एक यामध्ये सुचवावं असं वाटतं की गेल्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 11वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू होते. तर मला वाटतं आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय पुणेचे जे असणारे आहेत आदरणीय डॉक्टर महेश पालकर सर, त्यांच्यापर्यंत ही बातमी निश्चित पोचली असणारी आहे किंवा त्यांना ही माहिती असणारी आहे. तर मी त्यांना विनंती या माध्यमातून करतो की सर, आपणाला
MahaFYJCAdmissions.in या वेब पोर्टलवर देखील ही सुविधा काही करता येते का, या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अधिक ते चांगलं होईल. कारण यावर्षी आपल्याला माहीत आहे, तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे की कट ऑफ आणि वॅकन्सी विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळवताना किती अडचणी आलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही एक्सेल शीट करून PDF फॉर्ममध्ये उपलब्ध करून द्यायला, याची जाणीव आपणाला पण आहे. म्हणजे ह्या अडचणी आहेत. जसं CET सेलनं तो विचार केला, तसाच आपण शिक्षण संचालक या राज्याचे म्हणून आपण जर विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून 11वी प्रवेश प्रक्रिया आणखीन आणि त्याचबरोबर 12वीच्या दृष्टिकोनातून देखील काही नवीन प्रयोग यावर्षी पहिल्यांदा झालेले आहेत. यामध्ये निश्चित काही अडचणी आल्या आहेत किंवा बऱ्याच अडचणी 11वीतून 12वीत जाताना आलेल्या आहेत. विद्यार्थी वैतागलेले आहेत, हे आपल्यापर्यंत निश्चित बातमी आलेली असणारी आहेच. पण तरी देखील ह्या नवीन गोष्टी ज्या असणार आहेत त्या आपल्या पोर्टलवर देखील MahaFYJCAdmissions.in या वेब पोर्टलवर विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातूनही आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि ही जर सुविधा उपलब्ध झाली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आणखीन प्रवेश लवकर किंवा विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देताना फारसा विचारांचा गोंधळ त्यांच्या मनामध्ये होणार नाही, या दृष्टिकोनातून आपण विचार करून ती सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी पुन्हा एकदा मी आपणाला विनंती करतो. मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वरचेवर जास्तीत जास्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विभाग हा विचार करत असतो. याही विभाग निश्चित विचार करेल आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत, त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न राहतील. आपण इथं थांबूया. धन्यवाद.